श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 29व्या अध्यायाच्या 32 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो, की आमचा परमेश्वर जो आमचा निर्माण करता आहे त्याला आमच्याविषयी आस्था वाटते, तो आमच्यावर प्रीती करतो आणि अनेकदा त्याला काही न मागता तो आमच्या मागण्या पुऱ्या करतो. लेयाने त्याच्याजवळ गाऱ्हाणे केले नव्हते की तिने त्याच्याजवळ काही मागितले नव्हते, परंतु त्याने तिच्यावरचा अन्याय, तिचा एकाकीपणा, तिची कूस वाहती करून दूर केला. परंतु राहेल मात्र वांज राहिली. लेयाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव रौबेन असे ठेवले, परंतु त्याच्या घराण्यात येशू ख्रिस्ताचा जन्म होणार नव्हता. लेयाचा शेवटचा मुलगा यहुदा याच्या घराण्यात ख्रिस्ताचा जन्म होणार होता. 29वा अध्याय 33 ते 35 वचने आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 29वा अध्याय 33 ते 35 वचने. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे, हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला. आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेवले. पुढे तिचे जनन थांबले. श्रोत्यानो, रौबेनाने त्याच्या पापामुळे आपले ज्येष्ठत्व गमावले, पण लेयाची दुसरी 2 मुले यहुदा व लेवी ही याकोबाची 2 असामान्य मुले ठरली आणि ती पुढे महत्वाचे वंश बनले. लेवी याजकीय घराण्याचा मुख्य झाला, तर यहुदाच्या वंशापासून राजघराणे तयार झाले. दावीद राजा या घराण्यातला होता व दैहिकरित्या येशू ख्रिस्त याच घराण्यातला होता. लेयाच्या मुलांच्या जन्माने तिचे थोड्याफार प्रमाणात सांत्वन झाले. तिला सतत आपल्या पतीच्या प्रीतीची ओढ लागलेली होती आणि ती ओढ तिने तिच्या मुलांना दिलेल्या नावामधून व्यक्त होते. ही मुले देवापासून असलेली देणगी आहे हे लेयाने ओळखले होते. तिला जो पहिला मुलगा झाला तेव्हा तिने त्याचे नाव रौबेन ठेवले, म्हणजे पहा, मुलगा. आणि देवाने आपली दयना पाहिली, आपल्याला मुलगा देऊन आपले सांत्वन केले हे तिने ओळखले. त्यानंतर झालेल्या मुलाचे नाव तिने शमोन ठेवले. हे नाव ऐकणे या क्रियापदापासून तयार होते. तिचा पती तिच्यावर प्रेम करीत नाही हे तिचे गाऱ्हाणे देवाने ऐकले, असा अर्थ तिला या नावामध्ये अभिप्रेत होता. त्यानंतर लेवीचा जन्म झाला. आता तरी तिच्या पतीचे तिच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जुळतील ही आशा तिच्या मनात निर्माण झाली. कारण लेवी म्हणजे जुळलेला, माया असलेला. त्यानंतर यहुदाचा जन्म झाला. यहुदाचा अर्थ स्तुती, म्हणजे तिचे अंतःकरण प्रभूसाठी स्तुतीने भरून गेले. श्रोत्यानो, ही सर्व नावे त्या काळातली सर्वसाधारण नावे होती, परंतु त्या नावांमधून लेयाची आशा व तिची ओढ व्यक्त होते. परंतु हे 4 पुत्र देऊनही याकोबाची प्रीती ती मिळू शकली नाही. आपल्या पतीचे प्रेम न मिळाल्याने एकाकी वाटणे, दुःखी होणे लेयासाठी साहजिक होते. परंतु आपणाला माहीत असेल, कदाचित कुठेतरी पुसटशी किंवा स्पष्ट जाणीव झाली असेल की माणसाला त्याच्या प्रियजनांकडून ओतप्रोत प्रेम मिळूनही तो एकटा व एकाकीच असतो आणि त्याला आपले दुःख, आपल्या वेदना एकट्यालाच सोसाव्या लागतात. मी असे म्हणत नाही की त्याचे आप्त त्याच्यावर त्याला हवी तेवढी प्रीती करीत नाहीत. ते त्याच्यावर जरुरीपेक्षा अधिक प्रीती करूनही माणसाला एकाकीपणा वाटतो आणि ही त्याची एकाकीपणाची पोकळी इतर कोणताही माणूस भरून काढू शकत नाही. श्रोत्यानो, ही एकाकीपणाची पोकळी केवळ येशू ख्रिस्तच भरून काढू शकतो. होऊ शकते की आज जगाच्या दृष्टीने आपण अतिशय सुखी आहात आणि आपणा स्वतःसाठी आपले जीवन सौख्याचे व समाधानकारक आहे, तरीही आपल्या जीवनात एक सांगता येणार नाही अशी अस्वस्थता आहे, एकाकीपणा आहे. लक्षात घ्या की आम्हाला यहोवाने निर्माण केले, परमेश्वराने निर्माण केले. आणि पॉल प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 24 ते 28 या वचनांमध्ये जे सांगतो ते मी आपणासाठी थोडे थोडे वाचते.
प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 24 ते 28 वचने. ज्या देवाने जग व त्यातले सर्व काही निर्माण केले, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या देवळांमध्ये राहत नाही आणि त्याला कशाची गरज पडली आहे म्हणून मनुष्यांच्या हातांनी त्याची सेवा घडते असेही नाही, कारण तोच सर्वांना जीवन व श्वास व सर्व काही देणारा आहे. कारण आपण त्याच्यामध्ये जगतो व वागतो व आहो. तसेच तुमच्यातील कित्येक कवींनी म्हटले आहे की आपण त्याचा वंशही आहो. होय श्रोतानो, हे एक भक्ती काव्यामध्ये सतत सापडणारे सत्य आहे आणि प्रत्येक मानवाच्या मनात देवामध्ये सामावण्याची किंवा त्याच्या पवित्र समक्षतेत शांती व समाधान शोधण्याची तीव्र ओढ असते. आणि हीच तीव्र ओढ माणसाच्या मनात एक अस्वस्थता व पोकळी निर्माण करते. आमचे अस्तित्व त्याच्यापासून म्हणजे प्रभू येशूपासून आहे. मग त्याच्याशिवाय आमचे जीवन पूर्ण कसे बनणार? प्रेषित पौल कलसेकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये सांगतो. कलसेकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने. कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपण शरीर रूपाने राहते आणि तो सर्व सत्तेचा व अधिकाराचा मस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. प्रिय श्रोतांनो, तुमची व माझी पूर्णता केवळ ख्रिस्तामध्ये शक्य आहे. आम्ही जोपर्यंत आपल्या पूर्ण अंतकरणाने ख्रिस्ताला व त्याने वधस्तंभावर सिद्ध केलेल्या तारणाला स्वीकारित नाही, तो पुनरुत्थित ख्रिस्त पुन्हा येणार आहे असा विश्वास बाळगत नाही, तोपर्यंत आम्हाला ती ख्रिस्तामधली पूर्णता लाभणार नाही. पॉल सांगतो त्याप्रमाणे तोच आमच्यासाठी देवाचे ज्ञान, न्यायपण व आमचे पवित्रीकरण व खंडणी आहे आणि त्याच्याशिवाय आमच्या अस्तित्वाला अर्थ नाही. तो आमच्या जीवनातला एकाकीपणा व आध्यात्मिक पोकळी दूर करण्याकरिता समर्थ आहे. त्याच्याकडे जे विश्वासाने येतात त्यांना तो धीर देऊन काय म्हणतो ते आपण योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 15वे वचनातून वाचूया. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 15वे वचन. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येणार आहे. तसेच अनुवादाचे पुस्तक 31वा अध्याय आणि 6व्या वचनात प्रभू त्याच्या लोकांना म्हणतो. अनुवादाचे पुस्तक 31वा अध्याय 6वे वचन. बलवान व्हा आणि धैर्य धरा, त्यांच्यापुढे भिवू नका आणि धास्ती धरू नका, कारण यहोवा तुझा देव तोच तुझ्या संगती चालत जात आहे. तो तुला अंतर देणार नाही आणि तुला टाकणार नाही. आज आमचे प्रियजन मृत्यूमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे आमच्यापासून दूर जात आहेत किंवा दूर जातील सुद्धा, आणि आमची एकाकीपणाची पोकळी अधिक मोठी होत जाईल. पण प्रभू येशू आमच्या संगती चालण्याचे अभिवचन आम्हाला देतो. तो सर्वव्यापी आहे आणि चिरंतर देव आहे. त्याने आमची साथ सोडणे कधीच शक्य नाही. त्याने आम्हाला विसरणेही शक्य नाही. यशायाचे पुस्तक 49वा अध्याय 15 आणि 16 वचनांमध्ये आम्हाला वचन सांगतं. कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता त्या आपल्या तान्ह्या बाळकाला विसरेल काय? होय, त्या कदाचित विसरतील, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी आपल्या तळहातावर तुला कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत. होय श्रोतांनो, आमचा परमेश्वर आम्हाला कधी विसरत नाही. तो आम्हाला सोडत नाही. आता आपण 30व्या अध्यायाकडे वळूया. पहिलं वचन सांगतं. उत्पत्तीचे पुस्तक 30वा अध्याय 1 वचन. याकोबास आपल्यापासून काही मूल बाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागले आणि ती याकोबास म्हणाली, आपण मला पुत्रवती करा, नाहीतर माझा प्राण चालला. श्रोत्यानो, जेव्हा राहेलीने पाहिले की याकोबाला आपणापासून मुले झाली नाहीत, तेव्हा ती आपल्या बहिणीचा द्वेष करू लागली. त्या काळातच काय, पण आजच्याही काळात निपुत्रिक स्त्रीला कमी लेखल्या जाते. तिची मुलांवरची नजर वाईट असते असे समजल्या जाते. राहेलही त्याला अपवाद नव्हती. आपल्याला मुले नाहीत या जाणीवेने तिला फार वैफल्य आले आणि तिने आपल्या बहिणीचा हेवा केला. राहेलने याकोबाला म्हटले, मला मुले दे, नाही तर मी मरेन. म्हणजे तिची मुले असण्याची इच्छा किती जबरदस्त व प्रबळ होती हे आम्हाला आढळते. तिला तिच्या पतीपासून सर्व प्रेम मिळूनही तिला त्यात समाधान नव्हते. या तिच्या वाक्यावरून मला आठवतं की जॉन नॉक्स या एका देशातील देवाच्या सेवकाने देवाजवळ राहेलसारखी प्रार्थना केली.
तो म्हणाला, प्रभू, मला हा देश दे, नाहीतर मी मरेन. पापामध्ये हरवलेल्या त्या देशातील लोकांसाठी इतकी कळकळीची प्रार्थना त्याने केली की आपल्या देशाचे तारण किंवा आपले मरण अशी शर्त त्याने देवासमोर ठेवली. आणि श्रोत्यानो, देवाने त्याच्या कळकळीच्या प्रार्थनेला उत्तर दिले आणि त्या देशामध्ये आध्यात्मिक संजीवन आले. अर्थात राहेलच्या या हट्टाचे उत्तर तिला हवे तसे मिळाले नाही. दुसरं वचन पुढे आम्हाला सांगतं, तेव्हा याकोब राहेलीवर रागावून म्हणाला, मी काय देवाच्या ठिकाणी आहे? त्यानेच तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही. राहेलने स्वतः निपुत्रिक असण्यासाठी याकोबाला दोष दिला व त्याने आपली जबाबदारी टाळत देवाची ही करणे आहे असे उत्तर दिले. परंतु तुमच्या लक्षात आले असेल श्रोत्यानो, की सारा, रिबेका व राहेल या तिघींच्या वांज असण्यामध्ये काही योगायोग नव्हता, परंतु या अशा प्रकारच्या दैवी हस्तक्षेपाला स्वीकारण्याचा विश्वास व परिपक्वता राहेलमध्ये नव्हती. आणि या विश्वासामुळे प्रतीक्षा करण्याचा संयमही तिच्यामध्ये नव्हता. हा तिच्यासाठी एक अवघड धडा होता आणि लेया व इतरांना हा धडा शिकावा लागत नव्हता, म्हणून तो शिकणे व गिरवणे राहेलसाठी कठीण होते. 30व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये राहेल याकोबाला काय म्हणते पहा. मग ती म्हणाली, पहा, ही माझी दासी बिल्ला आहे, हिचपाशी जा, म्हणजे ही माझ्या मांडीवर प्रसूत होऊन हिच्यामुळे माझे घर नांदते होईल. राहेल ही काही नवीन गोष्ट करीत नव्हती. ही एक त्या काळातल्या त्या देशातल्या लोकांची प्रथाच होती. आपल्याला आठवतच असेल श्रोतानो, की अब्राम व सारा या दोघांनीही याच प्रथेचा आश्रय घेतला होता, पण ते कृत्य देवाला मान्य नव्हते. आताही याकोब व राहिलीचे हे कृत्य त्याला मान्य नव्हते, परंतु त्याने त्याची नोंद केली आहे. असे केल्याने आपल्या दासीचे मूल ते आपले स्वतःचे मूल होईल व वांज असण्याचे दुःख कमी होईल, असा राहेलचा विचार होता. 4 ते 8 वचने पुढे सांगतात, तेव्हा तिने आपली दासी बिल्ला त्याला बायको करून दिली आणि याकोब तिचपाशी गेला. बिल्ला याकोबापासून गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग राहेल म्हणाली, देवाने माझा न्याय केला आहे आणि माझे गाऱ्हाणे ऐकून मला मुलगा दिला आहे, म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले. मग राहेलीची दासी बिल्ला याकोबापासून पुन्हा गर्भवती होऊन तिला दुसरा मुलगा झाला. तेव्हा राहेल म्हणाली, मी आपल्या बहिणीशी प्रचंड झोंबे करून यश मिळविले आहे, आणि तिने त्याचे नाव नफ्ताली ठेवले. राहेलने बिल्हाची मुले स्वतःची मुले मानली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाचे नाव दान असे ठेवले, म्हणजे देवाने न्याय केला. या नावावरून तिला असे सुचवायचे होते की देवाने तिची बाजू राखली, तिला निरपराध ठरवले. नंतर तिला दुसरा पुत्र झाला, त्याचे नाव तिने नफ्ताली म्हणजे झोंबी असे ठेवले. यावरून तिच्या बहिणीबरोबर मुलांसाठी जी मोठी झोंबी झाली ती तिने सुचवली. यानंतर श्रोतांनो, आपण वाचतो की लेया शांत बसली नाही. तिनेही याकोबाला आपली दासी जिल्पा दिली व तिच्यापासून त्याला 2 मुले झाली, गाद म्हणजे भाग्य व दुसरा मुलगा आशेर म्हणजे सुखी, अशी तिने त्या मुलांना नावे दिली. यानंतर त्या काळातल्या एका अंधश्रद्धेचाही आश्रय राहेलने घेतलेला दिसतो. त्याविषयी उत्पत्तीचे पुस्तक 30 अध्याय 14 ते 16 वचने आम्हाला सांगतात, गव्हाच्या हंगामात रौबेन शेतात गेला असता त्यास पुत्र दात्रीची फळे मिळाली. ती त्याने आपली आई लेया हिला नेऊन दिली. तेव्हा राहेल लेया हिला म्हणाली, पुत्र दात्रीची फळे तुझ्या मुलाने आणली आहेत, त्यातली काही मला दे. तेव्हा ती तिला म्हणाली, माझा नवरा तू घेतला हे काय थोडे झाले, म्हणून तू माझ्या मुलाने आणलेली फळे ही घेऊ पाहतेस? राहेल म्हणाली, तुझ्या मुलाने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळांचा मोबदला नवरा आज रात्री तुझपाशी निजेल. संध्याकाळी याकोब शेतातून घरी आला तेव्हा लेया त्यास सामोरी जाऊन म्हणाली, आपण मजपाशी या. माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फळे देऊन मी आपणाला खरोखर भाड्याने घेतले आहे. तेव्हा त्या रात्री तो तिचपाशी निजला. श्रोत्यानो, राहेल मुले असावीत यासाठी किती आसूसलेली होती हेच या घटनेतून आम्हाला दिसून येते. परंतु या तिच्या उपाय योजनेचा तिला काही एक लाभ झाला नाही.
या उलट या घटनेनंतर लेयाला एकूण 2 मुले व 1 मुलगी झाली. त्यांची नावे तिने अनुक्रमे इसाखार म्हणजे भाडे, जबलून म्हणजे नांदणे आणि मुलगी दिना म्हणजे न्याय अशी ठेवली. याकोबाच्या घरामध्ये या सर्व कलहांमुळे व चढाओढींमुळे केवढी अशांतता व अस्वस्थता असेल याची आपण नुसती कल्पनाच केलेली बरी. एक बहीण अशी होती की तिला मुलगे झाले, पण पतीचे प्रेम मिळाले नाही म्हणून ती दुःखी होती. आणि दुसरी बहीण अशी होती की तिला पतीचे पुष्कळ प्रेम मिळत होते, परंतु मुले नसल्यामुळे ती दुःखी होती. आणि या वैयक्तिक दुःखाच्या विवंचनेत या बहिणी एकमेकांच्या शत्रू बनल्या होत्या. त्यांच्यातले आपसातले प्रेम कधीच लोपून गेले होते. माणसाच्या जीवनातली एक गरज, मग ती मानसिक असो की शारीरिक गरज भागली नाही की माणूस केवढ्या खालच्या स्तरावर जाऊ शकतो याची थोडीशी कल्पना या बहिणींवरून आम्हाला येते. श्रोत्यानो, मानव मुळातच पापी आहे. पापातच त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याच्या पापी स्वभावाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्या पापी स्वभावाचे एक एक पैलू उघडकीस येतात. राहेल, लेया, याकोब हे सर्व या सर्वसाधारण नियमाला अपवाद नाहीत. देवाने जसा रिबेकेच्या जीवनात हस्तक्षेप केला तसा राहेलच्याही जीवनात त्याच्या नियोजित वेळी केला. आता 22 ते 24 वचने पुढे आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 30 अध्याय 22 ते 24 वचने. मग देवाने राहेलीची आठवण केली आणि त्याने तिचे ऐकून तिची कूस वाहती केली. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ती म्हणाली, देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे. आणि तिने त्याचे नाव योसेफ ठेवून म्हटले, परमेश्वर मला मुलाची आणखी जोड देव. श्रोत्यानो, या मुलाविषयी देवाची एक खास अशी योजना होती. नंतर तोच मिस्रच्या फारोकडे मोठे पद मिळवतो आणि एक महत्वाची व्यक्ती बनतो. त्यानंतर काही काळाने राहेलला आणखी एक मुलगा झाला, परंतु त्याआधी याकोबाने आपल्या जीवनाविषयी एक निर्णय घेतला. 25 आणि 26 वचने पुढे सांगतात. राहेलीस योसेफ झाला तेव्हा याकोब लाबानास म्हणाला, माझी रवानगी करा, म्हणजे मी स्वदेशी आपल्या ठिकाणी जाईन. मी ज्यांच्यासाठी आपली चाकरी केली त्या माझ्या बायका व मुले मला द्या, म्हणजे मी जातो. मी आपली चाकरी कशी काय केली ती आपणाला ठाऊकच आहे. श्रोत्यानो, आतापर्यंत याकोब लाबानावर अवलंबून होता. त्याचे स्वतःचे असे काही नव्हते. त्याचे स्वतःचे कळप व मालमत्ता नव्हती. आता आपण आपल्या सासऱ्यापासून वेगळे होणे आणि आपल्या घरी जाणे बरे असा त्याने विचार केला. पण लाबान त्याला इतक्या सहजासहजी निघून जाऊ देणार नव्हता. 27 वचन. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, तुझी मजवर कृपादृष्टी असल्यास राहावयाचे कर. तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळले आहे. ही एक चित्तवेधक गोष्ट आहे. आपणाला आठवतच असेल श्रोत्यानो की देवाने इजाकामुळे गरारामध्ये अबिमलेखाला आशीर्वाद दिला आणि आता याकोबामुळे त्याने लाबानाला आशीर्वाद दिला. म्हणून आता लाबान त्याला सहज जाऊ देणार नव्हता. तो आणखी म्हणाला 28व्या वचनात, तुझे वेतन काय ते मला सांग, ते मी तुला देईन. परंतु लाबानाचा धूर्तपणा आता याकोबाच्या लक्षात आला होता आणि यावेळेस त्याने स्वतःच्या बुद्धीवर नाही तर देवाच्या साह्यावर विश्वास ठेवला. 29 आणि 30 वचने. तो त्यास म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगेखाली कशी होती हे आपणाला ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपणाशी थोडे होते ते आता बहुतपट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे, तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू. श्रोत्यानो, आतापर्यंत याकोबाने प्रामाणिकपणाने लाबानाची चाकरी केली होती आणि त्या बदल्यात त्याला काही एक मिळाले नव्हते. त्याचा कुटुंबाचा पसारा मात्र फार वाढला होता. लाबान आपल्याला सहजासहजी जाऊ देणार नाही आणि तो आपल्याला काही एक सढळ हाताने देणार नाही याचीही त्याला जाणीव होती. आणि यहोवा आपल्यासह आहे व आपल्यामुळे लाबानाला त्याने आशीर्वाद दिला हेही तो ओळखून होता. श्रोत्यानो, या लाबानाच्या घरातल्या दीर्घकाळ वास्तव्यानंतर याकोब बराच शहाणा झाला होता. काय मोकळेपणाने बोलावे व काय बोलू नये याचे तो आता भान ठेवू लागला होता. श्रोत्यानो, परमेश्वराने याकोबाचे मार्गदर्शन केले.
जरी तो चुकला, देवापासून दूर गेला, जरी त्याने देवाच्या आज्ञा जशा पाळायला हव्या होत्या तशा पाळल्या नाहीत, परंतु परमेश्वराने त्याला कधीच सोडले नाही. त्याने नेहमीच त्याच्या संगती राहून त्याचे मार्गदर्शन केले. तोच परमेश्वर आज आमच्या सोबत आहे. जरी आम्ही चुकतो, जरी आम्ही त्याच्यापासून दूर जातो, परंतु पश्चातापी अंतकरणाने जेव्हा आम्ही त्याच्याजवळ येतो, तेव्हा तोच आमचे सहाय्य करतो, आम्हाला चालवतो आणि तोच आम्हाला मार्गदर्शन पुरवतो. ह्या परमेश्वराजवळ येण्याकरिता आपल्याला प्रथम प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल, कारण तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्याचद्वारे आम्हाला पापांची क्षमा, सार्वकालिक जीवन प्राप्त होते. म्हणून श्रोत्यानो, आज प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ.